चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार व्हिडिओची मालिका आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. मित्रांनो, आपले शिक्षण सुरू राहावे यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही.com या वेबसाईटची आपण निर्मिती केलेली आहे. आपण या वेबसाईटचा अवश्य फायदा घ्यावा. मित्रांनो, दर्जेदार व्हिडिओची मालिका तुमच्यापर्यंत येण्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, म्हणजेच अद्ययावत व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील. मित्रांनो, आपण इयत्ता 10वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे. आपण प्रवेशित झालेले आहेत. परीक्षेच्या स्वरूपाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये कोविड-19 मुळे जो आपला 25% सिलेबस कमी केलेला आहे तो 2021-22 करिता राहणार आहे. या 25% केलेल्या अभ्यासक्रमावर व परीक्षेच्या स्वरूपावर विस्तारानं चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मित्रांनो, इयत्ता 10वी विद्यार्थ्याच्या जीवनातली पहिली सार्वत्रिक परीक्षा. सार्वत्रिक परीक्षा असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. 10वीच्या निकालावरूनच पुढील शिक्षणाची करिअरची वाट ठरविली जाते. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने 10वीत उत्तम गुण मिळवावेत असे वाटत असते. पण हे गुण मिळवायचे कसे असा यक्ष प्रश्न प्रत्येकासमोर असतो. यावर्षी कोविड-19 मुळे तर या प्रश्नाची मालिकाच प्रत्येकासमोर आहे, प्रत्येक पालकासमोर आहे, प्रत्येक विद्यार्थ्यासमोर आहे. 10वीची बोर्डाची परीक्षा होणार की नाही, झाल्यास दरवर्षीप्रमाणेच होणार का, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप मागच्या वर्षीप्रमाणे असणार की बदलणार, प्रत्येक विषयाला गुण कमी करणार का, डिसेंबर पासून आपल्याला मध्यंतरी थोड्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या, परंतु लगेचच शाळा बंद झाल्या. गत 2 वर्षापासून आपण शाळा बंद आहेत. त्यामुळे काय करणार, कसे करणार, मूल्यमापन कसे होणार, पालकाच्या विद्यार्थ्याच्या ह्या शंका रास्त आहेत. शासनाने त्यांचे धोरण जाहीर केलेले आहे. या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो घ्यायचा आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण मूल्यमापन आराखड्या संदर्भात आपण चर्चा करूया. इयत्ता 10वीचे सर्व विषयाच्या संदर्भात आपण बोलत आहोत. परीक्षा मित्रांनो दरवर्षीप्रमाणेच होईल. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात काही बदल केलेला नाही. दरवर्षीप्रमाणेच प्रश्नपत्रिका आहेत. गुणामध्ये सुद्धा बदल केलेला नाही. तो आपल्याला विस्तारानं पुढे बघायचाच आहे. मित्रांनो, अंतर्गत मूल्यमापनाचा जर विचार केला तर प्रत्येक विषयाला 20 गुण याप्रमाणे दरवर्षीप्रमाणेच अंतर्गत मूल्यमापन होणार आहे. अंतर्गत मूल्यमापन शाळेतले शिक्षकच करणार आहेत. विषयानुसार गुण विभागणी व कार्यपद्धती आपल्याला पुढे विस्तारानं बघायचीच आहे. मित्रांनो, कमी केलेला जो काही पाठ्यक्रम आहे, कोविड-19 मुळे यावर्षी सुद्धा शाळा बंद आहेत. त्यामुळे शासनाने यावर्षी सुद्धा 10वीचा 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. तो आपल्याला प्रत्येक विषयनिहाय विस्तारानं बघावायचा आहे. विषयनिहाय आणि घटकनिहाय आपल्याला त्यावर प्रकाश टाकायचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती मिळवायची आहे. मित्रांनो, लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? कोविड-19 मुळे प्रश्नपत्रिका सोप्या काढल्या जाणार नाहीत. नेहमीप्रमाणेच 60% प्रश्न सोपे असणार आहेत, 20% मध्यम प्रतीचे असणार आहेत, 20% जास्त काठिण्य पातळीचे असतील. प्रत्येक पेपर नंतर 2 दिवस सुट्टी ठेवून नंतर पुढचा पेपर असेल. त्यामुळे परीक्षेचे टेन्शन, परीक्षेची काळजी करण्याचं काही कारण नाही. कोविड प्रतिबंधाचे सर्व नियमाचे पालन करून
परीक्षा आयोजन होणार आहे, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. भरपूर अभ्यास, भरपूर सराव, भरपूर उजळणी करा आणि उत्तम यश मित्रांनो मिळवा. आपण आता एका एका मुद्द्याला अनुसरून विषयनिहाय घटकनिहाय 25% अभ्यासक्रमावर एकूण मूल्यमापनावर मित्रांनो चर्चा करू. मित्रांनो, इयत्ता 10वीला तसा जर विचार केला तर एकूण 9 विषय आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल असे 9 विषय आहेत. लेखी परीक्षेसाठी मित्रांनो मराठीसाठी 80 गुण आहेत. अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 गुण आहेत. एकूण गुण 100 आहेत. वेळ 3 तासाचा आहे. दुसरा विषय आहे हिंदी. लेखी गुण 80 आहेत. अंतर्गत गुण 20 आहेत. एकूण गुण 100 आहेत. वेळ 3 तासाचा आहे. इंग्रजीला सुद्धा 80 गुणाची परीक्षा होणार आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 गुण आहेत. एकूण 100 गुण आहेत. वेळ 3 तासाचा आहे. मित्रांनो, चौथा विषय आहे गणित 1. लेखी परीक्षेसाठी मित्रांनो 40 गुण आहेत. अंतर्गत मूल्यमापनासाठी 10 गुण आहेत. एकूण 50 गुणाचा गणित भाग 1 हा पेपर राहणार आहे. वेळ 2 तासाचा राहणार आहे. पाचवा विषय आहे गणित 2. लेखी परीक्षेसाठी 40 गुण आहेत. अंतर्गत मूल्यमापनासाठी 10 गुण आहेत. एकूण 50 गुण आहेत. या पेपरला 2 तासाचा वेळ राहणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 40 गुण लेखी परीक्षेसाठी आहेत. 10 अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत. 50 गुण एकूण आहेत. 2 तासाचा वेळ पेपर सोडविण्यासाठी आहे. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 लेखी परीक्षेसाठी मित्रांनो 40 गुण आहेत. 10 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत. एकूण गुण 50 आहेत. वेळ 2 तासाचा आहे. इतिहास व राज्यशास्त्र या विषयासाठी लेखी परीक्षेसाठी 40 गुण आहेत. अंतर्गत मूल्यमापनासाठी 10 गुण आहेत. एकूण गुण 50 आहेत. या पेपरचा सोडविण्याचा वेळ 2 तासाचा आहे. भूगोलासाठी सुद्धा इतिहासाप्रमाणेच गुणदान योजना, अंतर्गत मूल्यमापनाची योजना आहे. एकूण 2 तासाचा वेळ आहे. मित्रांनो, एकूण 600 गुणाची आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे. यामध्ये 480 गुण हे लेखी परीक्षेसाठी असतील आणि 120 गुण या अंतर्गत मूल्यमापनासाठी आपल्याला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला तोंडी परीक्षेचा विचार करूया. पहिला विषय आहे मराठी. या मराठीसाठी अंतर्गत मूल्यमापनासाठी जे 20 गुण दिलेले आहेत ते मित्रांनो ते कशा पद्धतीचे आहेत? श्रवण कौशल्य तोंडी परीक्षा 5 गुण आहेत. भाषण कौशल्य तोंडी परीक्षा 5 गुण आहेत. स्वाध्यायासाठी 5 गुण आहेत. स्वाध्याय 2 साठी सुद्धा 5 गुण आहेत. एकूण 20 गुणाची मराठीची अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा असणार आहे. मित्रांनो, दुसरा विषय आहे हिंदी. अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भात आपण विचार करत आहोत. एकूण 20 गुण आहेत हिंदीला सुद्धा. श्रवण कौशल्य तोंडी परीक्षा 5 गुण आहेत. भाषण कौशल्यासाठी तोंडी परीक्षेमध्ये 5 गुण आहेत. स्वाध्यायासाठी 5 गुण आहेत. स्वाध्याय 2 साठी सुद्धा 5 गुण आहेत. एकूण 20 गुणाची अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा हिंदी विषयाची होणार आहे. मित्रांनो, हीच पद्धत इंग्रजी विषयासाठी आहे. श्रवण कौशल्यासाठी 5 गुण आहेत. भाषण कौशल्यासाठी 5 गुण आहेत. स्वाध्यायासाठी 5 गुण आहेत. स्वाध्याय 2 साठी सुद्धा 5 गुण आहेत. एकूण 20 गुणाची अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा आहे. त्याचप्रमाणे संस्कृत हा जो विषय आहे काही विद्यार्थ्यांचा त्यांनाही तीच पद्धत आहे. मित्रांनो, गणित भाग 1 आणि गणित भाग 2 यासाठी चाचणी परीक्षेतील रूपांतरित 10 गुण आहेत. भाषण कौशल्यामध्ये पहा, भाग 1 प्रात्यक्षिक परीक्षा 5 गुण आहे. भाग 2 प्रात्यक्षिक परीक्षा 5 गुण आहे. एकूण 20 गुण आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान प्रयोग वही भाग 1 गुण 8 आहेत. प्रयोग परीक्षा भाग 2 8 गुण आहेत. उपक्रम पुस्तिकेसाठी 4 गुण आहेत. अशी 20 गुणाची विज्ञान व तंत्रज्ञानाची परीक्षा मित्रांनो होणार आहे. इतिहास व राज्यशास्त्र या विषयासाठी मित्रांनो 10 गुणाचे 3 स्वाध्याय आहेत. त्याचबरोबर 30 गुणाचे रूपांतर करून म्हणजे 10 गुणाचे 3 स्वाध्याय याला 30 गुण आहेत. या 30 गुणाचं रूपांतर 5 गुणामध्ये केलं जाणार आहे. त्याचबरोबर बहुपर्यायी चाचणी 10 गुणाची आहे. या ठिकाणी या चाचणीची सुद्धा
5 गुण आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजेच 5 आणि 5 10 गुण आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षेकरिता आहेत. भूगोलामध्ये सुद्धा इतिहासाप्रमाणेच आपल्याला अवलंब करावयाचा आहे. मित्रांनो, आपण आता विचार करूया कमी केलेला जो काही पाठ्यक्रम आहे, विषय मराठी कमी केलेला पाठ्यक्रम, अभ्यासक्रम, धडा क्रमांक व त्याचं नाव या ठिकाणी असं आपण गृहीत धरायचं आहे. 5वा धडा आहे वसंत हृदय मराठी विषयासाठी, वसंत हृदय चैत्र. त्यानंतर आहे 14 काळे केस, पाठ 17वा सोनाली, पाठ 18वा निर्णय, स्थूल वाचन मनक्या, पेरीन लागा. हिंदी विषयासाठी पहिली इकाई पाठ क्रमांक 2 लक्ष्मी, पाठ 5वा पाठ गोवा, 7वा पाठ खुला आकाश, 11वा पाठ पुरुषक कान. दुसरी इकाई मधलं पाठ 3 श्रमसाधना, पाठ 8 अपनी गंध नहीं बेचूंगा. इंग्रजी विषयासाठी मित्रांनो युनिट 4 4.2 होली, 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन, 4.5 जॉन ऑफ आर्क, 4.6 ब्रेव्ह हार्ट. यामध्ये पहा काही ऍक्टिव्हिटीज रिड्यूस केलेल्या आहेत. पेज नंबर 130. त्यानंतर आहे त्यामधलं पहिलं पान आणि दुसरं पान आहे. त्यानंतर पेज नंबर आहे 163 ए आणि बी, 164 ए अँड 2. त्यानंतर पेज नंबर 171 9 172 मधलं 10 आणि 11 यामधली ऍक्टिव्हिटीज जी आहेत त्या कमी केलेल्या आहेत. मित्रांनो, गणित 1 आणि गणित 2 यासाठी प्रकरण 4 अर्थनियोजन, 6 सांख्यिकी, पान नंबर 8 त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय, 10 3 प्रकरण 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. त्यानंतर पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन 40 आणि 41 हे कमी केलेले आहे. अपोलियसचे प्रमेय 75, स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय 77, स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयाच्या व्यत्ययास 78 आणि जीवाच्या बाह्य छेदनाचे प्रमेय 79, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय 116, रेषेचा चढ 118, एक्स अक्ष वाय अक्ष व अक्षांना समांतर रेषेचे चढ 119, समांतर रेषेचे चढ प्रकरण 7. या ठिकाणी जे आपल्याला 119 वगैरे जे काही आकडे दिलेले आहेत हे पेज क्रमांक आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विस्तारानं मित्रांनो आपल्याला हे बघायचंच आहे. विज्ञान व तंत्रज्ञानासाठी दोन्ही भागामधील 10च्या 10 प्रकरणे आहेत. फक्त काही चौकटीमधील भाग कमी केलेला आहे. तो शाळेतील शिक्षकाकडून आपल्याला पेज वाईज नोंदून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण तशा पद्धतीचं देतच आहोत. इतिहास व राज्यशास्त्रासाठी प्रकरण 4 भारतीय कलांचा अभ्यास, प्रकरण 6 मनोरंजनाची माध्यमे व इतिहास, प्रकरण 5 भारतीय लोकशाही समोरील आव्हाने हा भाग कमी केलेला आहे. भूगोल विषयासाठी मित्रांनो कोणतेही प्रकरण पाठ कमी केलेला नाही. प्रत्येक पाठातून काही भाग स्वय अध्ययन किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी वापराव्यात अशी अपेक्षा आहे. चर्चा करा, पहा बरे जमते का, पुढे आठवूया, नकाशाची मैत्री सांगा पाहू, करून पहा, जरा विचार करा, जरा डोके चालवा. मित्रांनो, भाषा विषयामध्ये कमी केलेल्या पाठ्यक्रमातील व्याकरणावर प्रश्न मात्र विचारले जाणार आहेत. हे या ठिकाणी तुम्ही प्रामुख्याने याची नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, आता आपण एक एक विषय सविस्तर बघूया. शालेय वर्ष 2021-22 करिता सुद्धा मूल्यमापन किंवा परीक्षातून वगळण्यात आलेल्या पाठ्यघटकाची यादी आपल्याला प्रत्येक विषयनिहाय बघायची आहे. मित्रांनो, प्रथम भाषा म्हणजेच मराठी विषय जो आहे कुमार भारती यामध्ये वगळण्यात आलेले जे मित्रांनो पाठ्यक्रमांक आहेत, पाठ्यघटक आहेत, त्यामध्ये पाठ 5वा आहे वसंत हृदय, पृष्ठ क्रमांक 111 ते 11 ते 14. त्यानंतर गद्यामधला 14वा पाठ आहे काळे केस, पृष्ठ क्रमांक 52 ते 55. गद्यामधला 17वा पाठ आहे सोनाली, पृष्ठ क्रमांक 67 ते 71. गद्यामधला 18वा पाठ आहे निर्णय,
74 ते 77 हे पृष्ठ क्रमांक आहेत. स्थूल वाचनामधला मनक्या पेरेन पृष्ठ क्रमांक आहे 37-38 हे कुमार भारतीमधले इयत्ता 10वीच्या मराठी विषयामधले वगळण्यात आलेले पाठ्यघटक आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात घ्या, शालेय वर्ष 2020-21 आणि 21-22 करता होणाऱ्या मूल्यमापनातून प्रथम भाषा, द्वितीय भाषा व संयुक्त भाषा मराठी इयत्ता 10वी या इयत्ता करता वरील पाठ्यघटक वगळण्यात आलेले आहेत. अंतर्गत मूल्यमापन तसेच वार्षिक परीक्षेमध्ये या घटकावर आधारित कोणत्याही कृती विचारल्या जाणार नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे की वगळण्यात आलेल्या वरील घटकांना पाठांना जोडून असलेले व्याकरणाचे कोणतेही घटक, कृती, व्याकरणाची उजळणी व नवीन व्याकरण तसे इतर भाषिक कृती इत्यादी वगळण्यात आलेल्या नाहीत. त्यांचं अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन होणं आवश्यक आहे. केवळ गद्य व पद्य पाठ व त्या पाठासंबंधित स्वाध्याय कृती मूल्यमापनातून वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, बारकाईने एकदा हे घटक तुम्ही पाठ्यघटक बघून घ्यायचे आहेत. मित्रांनो, कक्षा 10वी विषय हिंदी लोकभारती शालेय वर्ष 2020-21, 2021-22 या ठिकाणी मित्रांनो इकाई आणि पाठ का नाम. इकाई 1 पाठ का नाम है पाठ 2 लक्ष्मी, पृष्ठ क्रमांक 38. विधा कौशल्य कहानी है, स्वय अध्ययन हेतु आशय विवरण पूरा पाठ भाषा बिंदु छोड़कर आयोजित लेखन. कारण सरल है, पढ़कर समझ सकते हैं. इकाई पाठ का नाम गोवा जैसा मैंने देखा, पृष्ठ क्रमांक 18-22. विधा कौशल्य है यात्रा वर्णन, पूरा पाठ भाषा बिंदु छोड़कर पठन द्वारा आनंद ले सकते हैं. पहली इकाई में का 7वां पाठ है खुला आकाश, पृष्ठ क्रमांक 27-30. विधा कौशल्य डायरी अंश है. स्वाध्यायन हेतु आशय विवरण पूरा पाठ भाषा बिंदु छोड़कर अपठित गद्यांश. कारण कालांश अधिक लगता है, दैनंदिन लिखने की आदत डाल सकते हैं. इसके बाद इकाई पाठ का नाम है कृषक गान, 11वां पाठ है, पृष्ठ क्रमांक गीत पूरी कविता पढ़कर आशय समझ सकते हैं. दूसरी इकाई में का पाठ 3 श्रम साधना, पाठ 8वां अपनी गंध नहीं बेचूंगा. श्रम साधना, विधा कौशल्य निबंध, पूरा पाठ भाषा बिंदु छोड़कर आयोजित लेखन, ध्यान में वृद्धि कर सकते हैं, कालांश अधिक लगते हैं. दूसरी इकाई में पाठ 8वां अपनी गंध नहीं बेचूंगा, पृष्ठ क्रमांक 80-81. गीत पूरी कविता वाचन द्वारा भाव समझ गा सकते हैं. सूचना स्व अध्ययन के पाठों और उनसे संबंधित प्रश्नों के मूल्यमापन में ना पूछे. इन पाठों में आए भाषा बिंदु, उपयोजित लेखन, अपठित गद्यांश, व्याकरण से संबंधित कृतियां मूल्यमापन में पूछ सकते हैं. मित्रांनो, त्यानंतरचा विषय आहे माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 सिलेबस रिडक्शन फॉर द अकॅडमिक इयर 2020-21 to 2021-22. Plan B 25%, unit number 1, lesson 4.4. Page number 130. Details of reduced content. Warming up activity number 2. 2. Pick out Hindi words alternative. Instruction. This part will not be considered for evaluation. Page number 131 to 138 takes entire course 138, 139. Details of reduced content 3. English workbook activity number
1 to 6, page number 140, 140, details of reduced content 4, English workshop activity number 7 and 8. We need to lesson 4.3 of Captain, My Captain poem, page number 142, 143 to 145. Entire poem, English workshop activity number 1 to 11. This part will not be considered for evaluation. Unit number 3, lesson 4.5, Joan of Arc course. Takes entire course, English workshop activity number 1 to 6, English workshop activity number 7. This part will not be considered for evaluation. मित्रांनो 4.2 होली, 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन, 4.5 जॉन ऑफ आर्क हे पाठ वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो 4.6 अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी, प्रोज, पेज नंबर 165 to 168, 169 to 170, 171. Takes entire course, English workshop activity number 1 to 7, English workshop activity number 8. This part will not be considered or evaluation. Note, in board examination paper activity sheet, question number 1, language study, activity A3, B3 and 4 of seen unseen passage, and question number 5, B2, dialogue writing are usually based on warming up, chit chat, activity and language study. For teachers should deal with all the warming of chit chat and language study activities through the subsequent text or reduce. या ठिकाणी मित्रांनो युनिट नंबर 4 मधला ब्रेव हार्ट डेडिकेटेड हा पाठ आपला कमी केलेला आहे. 4.6 काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या कमी केलेल्या आहेत. मित्रांनो इयत्ता 10वी गणित भाग 1 या ठिकाणी आपला वेळ जास्त वाया जाऊ नये, मोठा व्हिडिओ बनवू नये, या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओच्या स्क्रीनवरचे स्क्रीनशॉट प्रत्येक विषयाचे घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल की कोणता उपघटक कमी केलेला आहे, कोणता सब युनिट कमी केलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गणित भाग 1 प्रकरणाची नावं तुम्हाला या ठिकाणी फक्त मी सांगणार आहे. 2 चलातील रेषीय समीकरणे, एक सामायिक रेषीय समीकरणे, त्यानंतर आहे 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे, संकीर्ण प्रश्न संग्रह 1, वर्ग समीकरणे, पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरणे सोडविणे. या ठिकाणी पृष्ठ क्रमांक दिलेले आहेत, वगळण्यात आलेला आशय तपशील दिलेला आहे आणि वगळण्यात आलेल्या आशयाबद्दल तपशील, अभिप्राय, सूचना आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. मित्रांनो त्यानंतर आहे अधिक माहितीसाठी पूर्ण पृष्ठ आहे 42 नंबर 43, कृती पूर्ण कराय पद्धती नको. अधिक माहितीसाठी 46 47 गणित भाग 1 मधलं पूर्ण पृष्ठे. त्यानंतर वर्ग समीकरणे, मुळे व सहगुणक यांच्यातील सहसंबंध, संकीर्ण प्रश्न संग्रह 2, अंकगणित श्रेणी, अर्थनियोजन. अधिक माहितीसाठी पेज नंबर 94-95 कमी करण्यात आले. शेअर्स, म्युच्युअल फंड, नियमित आवर्ती गुंतवणूक योजना, संकीर्ण प्रश्न संग्रह 4B, पान क्रमांक 111 ते 112, संकीर्ण प्रश्न संग्रह 4B पूर्ण सोया देण्यासाठी आहे. 5वं संभाव्यता आणि 6वं सांख्यिकी. 11वं वर्गीकरण, वारंवारिता, विवरण, सारणीकरण, मध्य, एक गृहीत मध्य पद्धती, 2 मध्य प्रमाण विचलन पद्धती, 12 आहे उत्तर लेखाचे वाचन, 13 आहे संकीर्ण प्रश्न संग्रह 6.
मित्रांनो, कोरोना व्याधीच्या आपत्तीमुळे 2021-22 वर्षासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीये. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा तासिका मिळणार नाहीत म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरवलेले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे म्हणजे तो या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच. पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाही म्हणून तो विद्यार्थ्यांच्या स्वय अध्ययनासाठी फॉर सेल्फ स्टडी स्वय अध्ययनासाठी तो देण्यात आलेला आहे. तो सोडलेला आहे. तुमच्याकडे तो सोपवलेला आहे. 2021-22 या वर्षाच्या परीक्षांसाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत. पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षासाठी स्वय अध्ययनात सोडलेला मजकूर उपयोगी असू शकेल. विद्यार्थ्यांनी त्याचा सवडीने अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा स्वय अध्ययनासाठी म्हणजे हा कमी केलेला जो अभ्यासक्रम आहे हा पुढील स्पर्धा परीक्षेसाठी म्हणा किंवा आपल्या संकल्पना संबोध अधिक स्पष्ट होण्यासाठी आवश्यक आहे. तो आपण अधिक तयारी करून घ्यायची आहे. मित्रांनो, गणित 2 शालेय वर्ष 2021-22 सुद्धा 25% जो काही कमी केलेला अभ्यासक्रम आहे. या ठिकाणी पहिलं प्रकरण आहे समरूपता. याही ठिकाणी परत एकदा तुम्हाला मी सांगतोय की आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून आपण या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि विस्ताराने हे बघायचं आहे. स्वय अध्ययनासाठी ह्या कृती दिलेल्या आहेत तुम्हाला. मात्र परीक्षेतून ह्या वगळण्यात आलेला हा तपशील आहे. या ठिकाणी पृष्ठ क्रमांक 8 आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 9 आहे संपूर्ण पृष्ठ आहे. पृष्ठ क्रमांक 10, 11, 12, 13 या ठिकाणच्या 5 त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास 3 समांतर रेषा. या ठिकाणी पेज क्रमांक 14, 15, 28, 29 हे सुद्धा वगळण्यात आलेले आहेत. मात्र ते स्वय अध्ययनासाठी आहेत. त्यानंतर प्रकरण 2 आहे पायथागोरसचे प्रमेयामधला हा भाग कमी करण्यात आलेला आहे. संपूर्ण पृष्ठ आहे पहा 40-42. त्यानंतर 43, 44, 45, 46 यामधला सराव संच क्रमांक 2.2 उदाहरणार्थ 1 ते 5 बहुपर्यायी प्रश्न उदाहरणार्थ क्रमांक 6 उदाहरण क्रमांक 8, 9, 12 उदाहरण क्रमांक 17, 18 हे कमी करण्यात आलेले आहे. तिसरं प्रकरण आहे वर्तुळ हे सुद्धा कमी करण्यात आलेले आहे. हे विस्तारानं उपघटक तुम्ही बघून घ्यायचे आहे. 5वं प्रकरण आहे निर्देशक भूमिती हे कमी केलेले आहे. मात्र उपघटक जे कमी केलेले आहेत ते तुम्ही शांततेनं व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. स्वय अध्ययनासाठी मात्र कमी केलेला संपूर्ण अभ्यासक्रम राहणार आहे. 7वं प्रकरण आहे महत्व मापन हे प्रकरण सुद्धा कमी केलेले आहे. याचे उपघटक कोणकोणते कमी केलेले आहेत ते बघून घ्यायचे आहेत. मित्रांनो, कोरोना व्याधीमुळे कोरोना रोगामुळे कोरोना आपत्तीमुळे 2021-22 करता सुद्धा हा बदल आपण गृहीत धरायचा आहे. या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, त्यांना तासिका मिळणार नाही म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचं ठरलेलं आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगी आहेच. पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाही म्हणून तो विद्यार्थ्याच्या स्वय अध्ययनासाठी फॉर सेल्फ स्टडी साठी सोडलेला आहे. 2020-21 या वर्षाच्या परीक्षांच्या साठी किंवा 2021-22च्या परीक्षांच्या साठी त्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी स्वय अध्ययनात सोडलेला मजकूर उपयोगी असणारच आहे. तो असू शकणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा सवडीने अभ्यास करायचा आहे. ही महत्वाची सूचना मित्रांनो तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान आपला वेळ जाऊ नये म्हणून किंवा व्हिडिओची लांबी मोठी होऊ नये म्हणून केवळ प्रकरणाचं नाव मी तुम्हाला वाचतोय. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही विस्तारानं उपघटक बघायचे आहेत. गुरुत्वाकर्षण प्रकरणाचं नाव आहे. वगळण्यात आलेला भाग या ठिकाणी दिलेला आहे. याही ठिकाणी स्वय अध्ययन मूल्यमापनासाठी जरी वगळलेले असले तरी स्वय अध्ययनासाठी महत्वाचे आहेत. त्यानंतर दुसरा पाठ आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हा वगळण्यात आलेला आहे. परंतु स्वय अध्ययनासाठी महत्वाचा आहे. मूल्यमापनासाठी तो वगळलेला आहे. प्रश्न आपला पाठ तिसरा जो आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हाही शांततेने तुम्ही बघून घ्यायचा. याच्यात ते उपघटक कोणते कमी केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो विद्युत धारेचे परिणाम प्रकरण 4 यामधले कोणते उपघटक कमी केलेले आहेत. पान क्रमांक किंवा पृष्ठ क्रमांकच्या ओळी ज्या दिलेल्या आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत. ते तुम्ही शांततेने बघून स्क्रीनशॉट घेऊन बघायचं आहे. त्यानंतर आहे 5वं प्रकरण उष्णता, 6वं प्रकरण प्रकाशाचे आवर्तन, त्यानंतर भिंगे व त्याचे उपयोग या
मित्रांनो, स्क्रीनचे स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचे आणि उपघटक काळजीपूर्वक तुम्हाला काय करायचं आहे, टिक करून घ्यायचं आहे. भिंगे व त्याचे उपयोग, धातू विज्ञान वाचून दाखवल्यामुळे व्हिडिओची लांबी मोठी होऊ शकते मित्रांनो, त्यामुळे या व्हिडिओचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यानंतर नवं प्रकरण आहे कार्बनी संयुगे 10व्या अवकाश मोहिमा. याही ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा या विषयामधला प्रकरणाचं नाव आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. यामधले कोणते उपघटक कमी केलेले आहेत, कोणत्या ओळी कमी केलेल्या आहेत, मजकूर कोणता कमी केलेला आहे, तो तुम्ही शांततेने याचा स्क्रीनशॉट घेऊन बघायचा आहे. प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 ही शांततेने बघायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यानंतर आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. यामधले कोणते घटक कमी केलेले आहेत हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित आपल्या पुस्तकामध्ये त्याला खून करून ठेवायची आहे, मार्किंग करून ठेवायची आहे. त्यानंतर आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. यामध्ये सुद्धा कोणते उपघटक कमी केलेले आहेत हे तुम्हाला बघायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये तशा प्रकारच्या खुणा करून ठेवायच्या, टिक करून ठेवायचं आहे. सहावं प्रकरण आहे प्राण्यांचे वर्गीकरण. ज्याही ठिकाणचे उपघटक या ठिकाणी दिलेले स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतरचं 7वं प्रकरण आहे मित्रांनो ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे आणि 8वं प्रकरण आहे. या दोन्ही प्रकरणाचं तुम्हाला काय करायचं आहे, विस्ताराने हे उपघटक बघायचे आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्या खुणा करायच्या आहेत. 9वं प्रकरण आहे सामाजिक आरोग्य. यातले कोणते उपघटक कमी केलेले आहेत, वगळण्यात आलेले आहेत, हे तुम्ही शांततेने याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या पुस्तकामध्ये नोंद करायची आहे. 10वं प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये सुद्धा घटक तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहेत आणि त्या दृष्टीनं तशा प्रकारच्या आपल्या पुस्तकामध्ये मार्किंग करून ठेवायचं आहे. मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र 2021-22 साठी सुद्धा अभ्यासक्रम कमी केलेला आहे. मूळ घटक आणि प्रकरण या ठिकाणी दिलेले आहेत. प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन. क्रमांक 2 उपयोजित इतिहास. क्रमांक 3 प्रसार माध्यमे आणि इतिहास. प्रकरण 4 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. प्रकरण 5 कला क्रीडा व साहित्य क्षेत्र आणि इतिहास. क्रमांक 6 पर्यटन आणि इतिहास. क्रमांक 7 इतिहास व अन्य क्षेत्रे. हे जे आपल्याला घटक अभ्यासासाठी दिलेले आहेत, मूळ घटक, या मूळ घटकामधली जी काही प्रकरण आहेत ही प्रकरण काही कमी केलेली आहेत. आपल्याला एकूण 9 प्रकरण आहेत. तर मित्रांनो, यामध्ये इतिहासामध्ये जी 9 प्रकरण आहेत मी वाचून तुम्हाला दाखवतो. 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. 3 उपयोजित इतिहास. त्यानंतर 4 भारतीय कलांचा इतिहास. 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास. 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. 7 खेळ आणि इतिहास. 8 पर्यटन आणि इतिहास. 9 ऐतिहासिक ठेव्याची जतन. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं 6 आणि 4 आणि 6 हे 2 प्रकरण कमी केलेले आहेत. म्हणजेच सुधारित अभ्यासक्रम या ठिकाणी असा असेल. प्रकरण 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, म्हणजे वगळलेली प्रकरणे सोडून या प्रकरणावर आधारित तुमची परीक्षा होणार आहे. प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. प्रकरण 3 उपयोजित इतिहास. प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास. प्रकरण 7 खेळ आणि इतिहास. प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास. प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्याचे जतन. थोडक्यात सांगायचं म्हणजे इतिहासाचे प्रकरण 4 आणि प्रकरण 6 हे 2 कमी केलेले आहेत. भारतीय कलांचा इतिहास आणि 6वं प्रकरण आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, हे प्रकरण कमी केलेले आहेत. मित्रांनो, राज्यशास्त्रामध्ये आपल्याला घटक आहेत बघा. क्रमांक 1 संविधानाची वाटचाल. क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया. क्रमांक 3 राजकीय पक्ष राष्ट्रीय. क्रमांक 4 राजकीय पक्ष प्रादेशिक. क्रमांक 5 सामाजिक व राजकीय चळवळी. 6 भारतापुढील आव्हाने. या ठिकाणी मित्रांनो एकूण प्रकरण आपल्याला जे 5 आहेत ती प्रकरण मी तुम्हाला वाचून दाखवतो. 1 संविधानाची वाटचाल. 2 निवडणुकीची प्रक्रिया. 3 राजकीय पक्ष.
त्यानंतर 4 सामाजिक व राजकीय चळवळी आणि 5 आहे भारतीय लोकशाही पुढील आव्हाने. तर मित्रांनो आपला 5वा पाठ कमी केलेला आहे. भारतीय लोकशाही पुढील आव्हाने म्हणजे वगळलेली प्रकरणं सोडून आपल्याला या प्रकरणावर आपल्याला परीक्षा द्यायची आहे. 1 संविधानाची वाटचाल, 2 निवडणुकीची प्रक्रिया, 3 राजकीय पक्ष, 4 सामाजिक व राजकीय चळवळी या घटकावर आपली परीक्षा होणार आहे. याचाही स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्ही घ्यायचा आहे. मित्रांनो त्यानंतरचा विषय आहे भूगोल. मित्रांनो भूगोल विषयासाठी कोणताही घटक कमी केलेला नाही, प्रकरण कमी केलं नाही. जे उपघटक कमी केलेले आहेत ते तुम्ही हे वाचून घ्यायचे आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. दुसरा आहे स्थान आणि विस्तार, तिसरं प्राकृतिक रचना, जलप्रणाली, चौथा आहे हवामान. यामध्ये उपघटक कमी केलेले आहेत. त्यानंतर आहे 5वं नैसर्गिक वनसंपत्ती व प्राणी, 6वं लोकसंख्या. यामध्ये उपघटक कमी केलेले आहेत. मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय यामधले हे घटक कमी केलेले आहेत मित्रांनो. याचाही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. 9वा आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. यामधले हे घटक कमी केलेले आहेत. पृष्ठ क्रमांक दिलेले आहेत, पेज क्रमांक दिलेले आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि नियमित अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ज्ञानयात्री तंत्रज्ञान या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो www.ज्ञानयात्रीतंत्रज्ञ.com या वेबसाईटला भेट द्या आणि या वेबसाईटवर असलेल्या इयत्ता 10वीच्या, 8वीचा आणि 9वीचा दर्जेदार अभ्यासक्रम अभ्यासा. ऑनलाईन चाचण्या सोडवा. मित्रांनो परत एकदा सांगतो, नियमित अभ्यासक्रमावरचे व्हिडिओ या YouTube चॅनलवर अपलोड होणार असल्यामुळे तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि अद्ययावत व्हिडिओची मालिका तुमच्यापर्यंत येण्यासाठी नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन हे बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो या ठिकाणी थांबू. भेटूया पुढच्या नियमित अभ्यासक्रमावरील व्हिडिओमध्ये.